करुणा मुंडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। करुणा मुंडे, स्वागत तुमचं। आतापर्यंत TV9 वर तुम्ही बोलतच होतात। आतापर्यंत आम्हीही तुम्हाला करुणा शर्मा असं म्हणत होतो आणि आता तुम्ही आजपासून तुम्हाला करुणा धनंजय मुंडे असं म्हणा असं तुम्ही मगाशी म्हणालात। मला आधी हे जाणून घ्यायचंय की तुमची याचिका काय होती आणि तुमच्या याचिकेमध्ये काय काय होतं, म्हणजे तुम्ही काय काय लिहिलं होतं याचिकेत? याचिकामध्ये पोटगी मागितली होती है ना, आणि जे आजपर्यंत 1996 पासून आम्ही सोबत आहे आणि आजपर्यंत जे माझ्यासोबत हिंसाचार झालेला आहे त्याचा मी खटला टाकलेला आहे। हिंसाचारासंदर्भात आज कोर्टाने नेमके आदेश काय दिले? कारण आता बराच वेळ झालाय, तुम्ही कोर्टाचे आदेशही वाचले असणार, तर नेमके कोर्टाने आता आदेश काय दिले त्याच्यामध्ये? कोर्टाने आदेश हेच दिलेला आहे की पुढे तुम्ही हे हिंसाचार करू नका। जैसा की तुम्ही बघितलेला आहे की 2 वेळे मला जेलमध्ये टाकलं गेला आणि माझ्यासोबत कलेक्टर ऑफिसमध्ये मारहाण पण केली, गाडी फोडली माझी, आणि वेळोवेळी एक वक्त होता, आता तो मी बीडमध्ये शिफ्ट झाली तो पुलिस माझे घर येत नाही, पण एक वक्त होता की पुलिस मेरे घर के नीचे खड़ी रहती थी आणि मला अशी भीती होती, त्याच्यासाठी मी बंबई सोडली। आणि अशी भीती होती मला की कधी पुलिस येणार आणि कधी मला उचलून जाणार, काय आहे नाही, काय केस नाही आहे, काय नाही आहे, पण असं माझ्या भीती होती मुंबईमध्ये असताना। त्याच्यासाठी मी मुंबई सोडली आणि बीडमध्ये आहे आणि आज बीडमध्ये मी खूप सेफ आहे। म्हणजे आता तुम्ही बीड मध्ये आहात, म्हणजे आता बीड मध्ये राहता तुम्ही, तुमची फॅमिली बीड मध्ये राहते? हां बरं, बीड मध्ये राहतात मी, पण मी ये जना करते मी, 1 हफ्ते इधर 1 हफ्ते उधर ऐसे। कोर्टाने आज तुम्हाला 1.25 लाखाची पोटगी आणि मुलीसाठी, हां जी बोला बोला। मुलाबाळांना खूप मोठी कीमत चुकाना पड़ रही है इस बात की। ये माझे नवरेला हे कळत नाही की मुलाबाळांचं काय भविष्य होत आहे त्याच्यामध्ये। त्यांनी आता एक स्टेटमेंट केला होता छोटीशी गोष्टीवरती, 3 वर्षाची मुली जरी असेल त्यांचे आणि तुम्ही असे खोटे हे करतात तो त्यांची मुलीला त्यांचे मित्र काय विचारतात, पण तिसरीची जे मुलगी आहे त्यांना तो कोणी विचारणार नाही की तुझा बाप काय करताय ना काय नाही करताय। पण ज्या वेळे मला जेलमध्ये टाकलं गेला होता त्यावेळे माझे मुली स्कूलमध्ये जात होते, पण तो दिवसापासून ज्या वेळे मला जेलमध्ये टाकलं गेला तो दिवसापासून आजपर्यंत मुली स्कूल गेले नाही। तो किती मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी, किती मोठी किंमत चुकावी लागली आम्हाला धनंजय मुंडेचे मुलाबाळा होण्याची आणि धनंजय मुंडेची बायको होण्याची।